ज्या ज्या युगपुरुषांनी इथल्या तमाम SC ST OBC दलित आणि वंचित समाजाच्या उद्धार आणि विकासाकरिता आपलं जीवन समर्पित केलं, अशा सर्व थोर युगपुरुषांच्या आदर्श विचारांना प्रथमतः किंवा अभिवादन. आज नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उत्तर विधानसभेची बांधणी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक याकरिता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आज या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड जिल्ह्याचे प्रभारी आणि सुनीलजी डोंगरे साहेब, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि साहेबराव डाकुरे साहेब, जिल्हा कोषाध्यक्ष शिवाजीराव सोनटके साहेब, उत्तर विधानसभेचे अध्यक्ष धम्मपाल खचे साहेब, नांदेड जिल्हा शहराचे अध्यक्ष प्रदीपजी कसबे साहेब, बसपाचे माजी प्रदेश सचिव माननीय अनित्य कांबळे साहेब, ॲडव्होकेट JP सोमवंशी साहेब, नांदेड जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत सुंदरगिरवार साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व नांदेड जिल्ह्यातील व उत्तर विधानसभेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते. आता तो वानखेडे साहेबांनी सांगितलं, पक्षाची बांधणी ही सेक्टरवर नेतृत्व झाली पाहिजे. आम्ही याच मताशी सहमत आहोत. आमचं काही याबद्दल दुमत नाही. कागदावर बांधणी होण्यापेक्षा वास्तवमध्ये मैदानामध्ये बांधली जाईल, म्हणजे जेणेकरून जिल्हाध्यक्षांनी सांगितलं बूथची बांधणी जर व्यवस्थितरित्या झाली तर बहुजन समाज पार्टीचा उमेदवार हा 30,000 मताचा मालक आहे. 30,000 मताचा मालक असल्यामुळं आपल्या 30,000 मताकडून भविष्यामध्ये कुठल्याही प्रस्थापित पक्षाचा उमेदवार आपल्याकडे उमेदवारी मागू शकतो किंवा त्या जोरावर उत्तर विधानसभेचा आमचा अध्यक्ष असेल, उत्तर विधानसभेमध्ये राहणारा आमचा कुठलाही पदाधिकारी असेल, त्याला सुद्धा आम्ही आमदार बनवण्याची ताकद आणि क्षमता देऊ शकतो. पण गेल्या 65 ते 70 वर्षामध्ये इथं काय चाललं, जरा वेगळीच बाजू चालली. पण काँग्रेस असो की भारतीय जनता पार्टी असो, ते त्याची पाठ खाजवायला, ते त्याची पाठ खाजवायला. आजचा पेपर कुणी वाचला? लोकल पेपर वाचत चला रे बाबा, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, अन्यथा त्याच्यामध्ये येतच नाही म्हणून वाचत नाही सर. वाचाल तर वाचाल, अन्यथा अनुवाद्यासमोर आयुष्यभर त्यांच्या तालावर नाचा. म्हणूनच वाचत नाही आपण, म्हणूनच वाचत नाही आपण. आज पेपर बघितला मी, संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने जे काँग्रेसचे राहुल गांधी आहेत यांनी जे स्टेटमेंट दिलं विदेशामध्ये, त्या स्टेटमेंटच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर जिल्हा मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि त्या आमदारांनी, मंत्र्यांनी, सत्तेत असणाऱ्या खासदारांनी त्याच्या विरोधात निदर्शने केली, आंदोलने केली. भानगड अशी जाईल. पेपर वाचल्यानंतर मला असं वाटलं, त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये केलेल्या स्टेटमेंटच्या विरोधात बहुजन समाज पार्टीची भूमिका रासते. फुले आंबेडकर विचारधारेच्या चळवळीमध्ये इथं काम करणारे असणारे कुठलेही पक्ष असतील, यांची सुद्धा भूमिका रासते. पण भारतीय जनता पार्टीची भूमिका त्याच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बघितल्यानंतर मला 5 मिनिटं हसू आलं. तर मित्रांनो, भानगड कशी, लाल साप काय म्हणतो, लाल साप, काळा साप चावलं तर माणूस म्हणते, लाल साप म्हणतोय, काळा साप चावल्यावर माणूस म्हणतोय, आणि लाल साप चावल्याने काय माणूस काय वाचत काय विषय असत. तुम्ही दोघेही तेच, भारतीय जनता पार्टी तेच आहे आणि काँग्रेस पक्ष तेच आहे. पण दिशाभूल करण्याकरता एकमेकाची शेपूट उचलून बघून राजकारणाच्या पटलावर जे नाटकं चालू, त्या नाटकाचा पर्दाफाश तुम्हा आम्हाला कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन, मतदाराच्या समोर जाऊन, घरात जाऊन आपल्याला त्याचा पर्दाफाश करायचा. मित्रांनो, लाडकी बहीण, काल आम्हाला एका हदगावमध्ये कार्यकर्त्याने प्रश्न विचारला की साहेब, लाडकी बहीण योजनेमुळं लोक तिकडच चालले भूत थापायला बघितले, अशातला काय भाग नाही.
लाडक्या बहीण योजनेचा असो, कुठल्या राशनचा असो, कुठल्याही सरकारच्या शासनाच्या योजनेचा लाभ जर सर्वात जास्त कोणी घेत असेल तर माझा मुसलमान बांधव. आज सर्वात जास्त सुविधा केंद्राला लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्याकरता रांगाच्या रांगा जर लागल्या असतील तर माझ्या मुस्लिम बहिणीचे. पण लाभ घेतल्यानंतर सुद्धा माझा मुसलमान भाऊ किंवा बहीण भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला मतदान करते काय? पण त्यांच्यामध्ये जर एवढा स्वाभिमान भरलेला असेल, योजना घेऊन जर ते मतदान त्यांच्याच विचाराच्या पक्षाला करत असतील तर तुम्ही सुद्धा योजना घ्या, आणि पण मतदान बहुजन समाज पार्टीला. लाडक्या बहीण योजनेच्या विरोधामध्ये आमचं काही मत नाही. येणाऱ्या काळामध्ये जर बहुजन समाज पार्टीचे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून गेले आणि आम्ही जर सत्तेमध्ये भागीदार झालो तर मित्रांनो, मी जाहीरपणे सांगू इच्छितो की या लाडक्या बहीण योजनेचा जो 1500 रुपये महिना आहे हा 15,000 रुपये महिना केला. 1500 रुपयामध्ये कुठल्या बहिणीचा संसार होतो एक महिन्यावर? या लाडक्या बहीण योजनेला दर महिन्याला 15,000 रुपये दिले पाहिजे. नंतर आम्ही सत्तेत भागीदार झालो, आम्ही हे असं करू. भारतीय जनता पार्टीचा आणि काँग्रेस पक्षाचा मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा, कालच्या पेपरला बघितलं मी, काँग्रेसचा जाहीरनामा 3 टप्प्यात आहे. जाहीरनामा एका टप्प्यात असतो. राज्याचा जाहीरनामा वेगळा, जिल्ह्याचा जाहीरनामा वेगळा, विधानसभेचा जाहीरनामा. कुठल्याही विचारावर तुम्ही निवडणूक लढता, लेशाव आंबेडकर विचारधारेवर आणि इथल्या दलित शोषित पीडित वंचित बहुजन समाजाला न्याय देण्याकरिता बहुजन समाज पार्टीने आजपर्यंत कुठलाही मॅनिफेस्टो बनवलेला नाही. या देशामध्ये जर मॅनिफेस्टो राबवायचा असेल BSPचा, या देशाचं संविधान म्हणजेच बहुजन समाज पार्टीचा मॅनिफेस्टो. तुम्हाला इथले दिलेले संविधानानं दिलेले अधिकार याचं तंतोतंत पालन केल्यास कुठल्याही जाहीरनाम्याची आवश्यकता नाही. असं आम्हाला नाही, तमाम देशातल्या बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाटतं. आणि त्याच्यामुळं आपण सर्वांनी एक काम करायचं. उत्तर विधानसभेमध्ये चांगलं पोटेन्शियल आहे. उत्तर विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टी सीट लागू शकते नाही, लागण्याचे 100% चान्सेस आहे. त्याकरता आपल्याला 100% तन्मन धनानं एका विचाराने एका मतानं का उत्तर विधानसभेमधल्या सर्व मतदारांना हे माहीत झाले. बायनी घोळी तुपातली पोळी गटकून गेली असा फॉर्म्युला लावून इथल्या प्रस्तावित आमदार बालाजी कल्याणकर नाटक मध्ये. नाटक कसं? बायनी घोळी तुपातली पोळी गटकून केळाचा गाभा स्वतः काय त्याचे छिलके गायला आणि अजून काय बोल बायनी घोळी तुपातली पोळी गटकून. नांदेड जिल्ह्याला असल्यानंतर संबंध देशभरात बघितलं ते लोक मुंबईवर विरार मारलं, गुजरातला गेले आणि गुजरातून गुवाहाटीला गेले. का गेले बाबा? त्यांना काय राज्यामध्ये फार मोठी क्रांती करायची होती. स्वतःच उखळ पांढरा करून घेण्याकरता, स्वतःच चांग भलं करून घेण्याकरता गुजरात मार्गे गुवाहाटी. हे ज्यांना सोडून गेले तिथल्या उरल्या आमदारांनी त्या राज्याच्या सभागृहामध्ये, विधानसभेच्या सभागृहामध्ये बोंब ठोकली. 50 कोटी वोट पडून गेले. ते जे बोलले ते सांगतो, कारण ही सभागृहामध्ये नव्हतो. आणि जर तुमचा आशीर्वाद लागला, असं काही लागलं तर 2024च्या विधानसभेच्या सभागृहात मला त्यांच्याच म्हणण्यानुसार त्या देशाने बघितलं 50 कोटी घेऊन येतो. एवढंच नाही, परत आल्यानंतर सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी यांच्यासोबत जे होते ते सोडून गेले. त्यांनी नारा काय दिला माहिती का? खाऊन मारलेत लोक 50 कोटी. एकदम